उपजोनी आपुडते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखे सुखे घालू हुंबरे वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठोबा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका इथं जमलेले सगळे संत मायबाप लहान थोर स्त्री पुरुष टाळकरी विनेकरी मृदंग वादक श्रोते मंडळी भालदार चोपदार या सप्त्यामध्ये सगळे अन्नदाते लहानापासून महानापर्यंत सगळे श्रोते मंडळी बालसंत सगळे केवढं लेकरू आहे बघा. धन्य माता पिता तयाची असे लेकरं तुम्ही संपत्तीच्या महाग लागण्यापेक्षा संतती सुसंस्कृत बनवायच्या महाग करजखेड लागलेले आहेत. म्हणून एवढं काही केवढं लेकरू आहे महाराज. असे लेकरं जर झाले तर देशातच नव्हतं तर जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी संत असतात बाबा. आणि मग ती संताला सुद्धा असल्या लहान लेकरावाचं कौतुक वाटतं. म्हणून माय मातानो संपत्तीच्या महाग लागण्यापेक्षा संतती सुसंस्कृत बनवायचा म्हणजे त्याचे मायबाप धन्य, लेकरं धन्य, गाववाले धन्य, गाव धन्य, सगळं धन्य. माता पिता तयाची कुणाचे कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरिक वाटेवा. ज्या घरातून सप्त्यामध्ये दान केलं त्याच्यासारखं पुनच कशात नाही. ज्या घरातून या सप्त्यासाठी धन दान केलं त्याच्यासारखं मनच कुणाचं नाही महाराज. धन दान केल्यावर धन म्हणजे पवित्र होतं आणि इथं कीर्तनात आल्यावर तन पवित्र होतं म्हणजे शरीर पवित्र होतो. तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. आणि सगळ्याला संत मारुती महाराजांचा आशीर्वाद. आणि हे न्यूजवाला या न्यूजवाल्याला बी संत मारुती महाराजांचा आशीर्वाद बाबांनो. पूजा इतकी सुंदर केली आहे. ते पुजारी सुद्धा खरंच म्हणजे पूजा नाहीतर एक एक अशी पूजा करते ती की कसा तर आसोजा म्हणणार. हो थत्तर मत्तर करून काहीतर करून ठेवणार. पण देवापाशी आल्यावर मन प्रसन्न होवं. नाहीतर देवापाशी गेल्यावर मन उद्विग्न होतं. एक एक ठिकाणी एखाद्या गावात गेलं की मन उद्विग्न होतं. हो कारण ती का असतं माहीत आहे का. तिथल्या वातावरणाचा परिणाम असतो. आणि मग बिघडते ते माणसं बाबा. मोठे मोठे झोले खाते ते. मग आमच्यासारख्याचं काय मोठे मोठे गेले वाहतन जिंगरूट म्हणतं माझी काय वाट. अशी अवस्था होऊन जाते. पण या ठिकाण शुद्धता आणि पवित्रता या मंदिरामध्ये आहे. का सांगावं कसं करावं. उगा येड्यावणी आलो होतो पण काय का होईना तुमचं दर्शन झालं. संत चरण रज लागता सहज. मग काय होतं भाग गेला शीन गेला आणि मग सगळ्याला झाला आनंद. त्याच्याबरोबर मला बी बरं का बाबा. इथं सगळे जमले त्या सगळ्याच्या चरणी नतमस्तक होऊन आणि संत मारुती महाराजाचा आशीर्वाद तुम्हाला देऊन सेवेला सुरुवात करीत आहे. उपजोनी पुढती
परत उपजून येऊ महाराज. ह्या गावचं भाग्य आहे की ह्या गावामध्ये महात्मा जन्माला येऊन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कायमस्वरूपी बसलेला आहे. खंडादेव बाबांनो तुमचं भाग्य उजळले भाग्य आता. भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळं? खंडादेव आशीर्वादाला बसल्यामुळं. संत दर्शनी हा नित्य दर्शन घेत जावा. कुठं जायची गरज नाही. तुमचा देव तुमच्यापाशी आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हे देव भारी ती देव भारी नाही. अरे आपलाच देव भारी आहे खंडादेव बाबा. लांब जाऊ नका. आणि त्या बाबाचं संरक्षण करण्यासाठी काही तर बसलेला आहे बाबा. हे या खंडादेवाची ज्याने ज्याने सेवा करते ते त्याची सेवा करायला ही आहे. हो माझे वारकरी लबाड बोलत नाही ते, लबाड वागत नाही ते. किती बी सांगा हे असं बोलू नका बघा की म्हणणार बोलणार. कारण वळण आहे वारकऱ्याचं खरं बोलायचं. पडले वळण इंद्रिया सकळा भाव तू निराळा नाही तुझा. वारकरी लबाड बोलू शकत नाही. ते डोंडा डोसक्यात द्या. हो आणि असं आमच्या बी बाबतीत घडतं बरं का. आम्ही जर एखाद्याला म्हणलो ही लबाड बोलायचं बरं का एवढं, ही गोष्ट सांगायचं नाही म्हणलं की ती तोंडा वाटत सवय. वारकऱ्याचा सहवास आहे. खंडादेवाचा सहवास असल्यामुळं ती खरंच बोलून जाणं. मग आमच्यासारखेच व्हायले खाते ती म्हणल्यावर तुमची का किंमत आहे? मग ह्याचं काम आहे आता. ती लबाडीनं लबाड माणूस येऊन संताला सतविला की त्याचं का करायचं ती ह्यानं करते बघा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावया. आमच्या वारकऱ्याला लाख रुपये द्या लबाड बोलणार नाही. तोंडा वाटतं खरं येणार म्हणजे येणारच. मालकीन जरी म्हणले हो का तुम्हाला सांगते ही सांगू नका बरं का कुणाला. बर बर आम तुकाराम महाराज तुमच्या घरी असं असं वस्तू आहे मग हां हाय घे. ती जिजाबाई चौताळून त्या तुकाराम महाराज किती बाऱ्या शिकवावं अशाला आता कसा करू म्हणते. ते संसारिक आहे. तुकोब बाराया परमार्थिक आहे ते. म्हणून आपला खंडादेवा सुद्धा परमार्थिक असल्यामुळं त्याच्या जे बी सहवासात आणि दर्शनात राहते ती किती बी शिकवा लबाड बोलू शकणार नाही. असं होऊ शकतं. म्हणून तुमच्या गावचं भाग्य आहे बाबांनो. मी सुद्धा म्हणजे तिथं दर्शन घेऊन त्यांना म्हणत असतो बाबा आम्हाला लबाड ज्या गोष्टीपासून बोलावं लागते ती लबाड गोष्टीच करायच्या सोडून दिल्या तर कशाला भानगडी पडते त्या. मग चांगल्या विचाराची उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐशे नाही कवळ. ही का भानगड आहे? ही वेगळं आहे काय? ठीक आहे ठीक आहे. विठोबा आणि हे तर येणाऱ्याचं बे भाग्य आहे. जरा कमी करा आवाज कमी करा जरा. स्पीकरवाले
का तिकडं लांब आहे दुसरीकडं? जरा आवाज कमी करा. एवढ्या लोकांना बी ऐकू आलं तर भरपूर. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐशी ना. करज खेड्यासारखं वैकुंठात नाही. हो, इतके पुण्यवान लोक या करजखेड मध्ये आहे ते बाबांना. हा, कशामुळं आहे ते? खंडादेवामुळं आहे ते, बाबाचा इसावा असल्यामुळं, इसाव्यामुळं आहे ते, आणि सगळ्याला राखण करण्यासाठी हे बाबा असल्यामुळं असलं नाहीच वैकुंठात. करजखेड्यात जे आहे ते वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. हे तर कसं आहे, पुण्याकाला वाटून वाटून खाते ते. म्हणजे लोकाचं हा बल्ल्याचं न कष्टाचं. कष्टावर सगळं आहे महाराज. बघा, हे साधा आमच्या पक्वाच्या मारुती महाराजांनी कुठं पोच केला. कुठे गेले? आणि पाव तेव का ते पाव नुसतं उख बाबाचं नाव दिलं गाड्या. संसार कुठं घेऊन पोचला. ही बाह्य रूपाची विकास आहे यंत्रणा, पण अंतर जी समाधान आहे त्याच्यासारखं कशात नाही. असो न्याकिंचन जयाची वृत्ती समाधान. हे उद्धवा, माझ्या पोटातलं सांगू का तुला? देव म्हणते बरं का उद्धवाला. उद्धवाला देव स्वतः म्हणतो, माझ्या पोटातलं तुला सांगतो गोष्ट महत्वाची. असोन्या किंचन जयाची वृत्ती समाधान. त्यानं मग मला जिंकलं. बघ, किती बी बंडाळ राहू दे, लाख लपडे देव येऊन सांगू दे, तसं नव्ह. असं करावं लागतंय. ती बरोबर नसल्याला करणारच नाही. जयाची वृत्ती समाधान. त्यानं मला जिंकलं बघ रे उद्धवा. हा, इंद्राची संपत्ती आहे, भरपूर आहे, आणि त्याचं समाधान नाही तर त्याला का निघून जावाच आहे. असो इंद्राची संपत्ती समाधान नाही जयाची चित्ती. आणि विटंबीची ती संसारी. किती बी असलं ना हवा हवा असलं का काय होत नाही बरं का. आमच्यासारखा महाराज बी राहू द्या, चिंध्या चिवडी तर छिंडायची पाळी येते त्याला वसवस करीत छिंदल्यावर. म्हणून आम्ही सगळं सोडून देऊन आता ह्या नादाला लागलो. एक सालभर झालं. असो, ही असे विचार कोण देते? संत देतात. म्हणून उपजून या पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. अशी परिस्थिती आत्ता जशी आहे का तशी परिस्थिती द्वापार युगात निर्माण झालेली होती. जाईल रोडवर आला बेरबार, कशाच्या बी घरचं झुलतच येतं, तिकडून येऊ लागलं की त्याला चुकवून जायची पाळी. त्या परवाच तुमच्या त्या पुलावर झालं वाटतं, इकडून तिकडं तिकडून इकडं. शेवका ही का सांगावं अवस्था. अशी अवस्था त्यावेळेस झाली द्वापार युगात. इकडं महिलाचा पंखा चालू करा का लाईट गेली? लाईट. बरोबर, लवकर लवकर होणार आहे, काळजी करू नका. 12:30ला बराबर काला होणार आहे. तुम्ही ह्याच्या मागून भारी भारी महाराजाचं ऐकलं, नाहीतर महाराजच पकवा झाला. कोण नाही आलं लोकाला सांगायचं, आणि आलं तर त्याच्याकडून ऐकायचं. असं हे आपल्या भंडारकर नाव आहे ना, भंडारकर महाराज. कसं ते कंडक्टरचं पोरग कलेक्टर झालं म्हणजे पकवाजाचं पोरग महाराज झालं. ही बाबाचा आशीर्वाद. खेळी मिळी गदारोळी रेल्वे चलविता परमार्थात येणं हे सुद्धा भाग्य. नाही तर बारवर असते ते आता तुमचे सगळे साथीदार. आमचं बी भाग्य, आम्ही बी तसेच राहिला असतो. पण योगायोगानं मारुती महाराजाच्या आशीर्वादानं योगा इथं उभारला. नाही तर माझ्या लाईनचे सगळे मातीत गेलते. कुणाला लखवा तर मारलंय, कुणाची बायको तर सांभाळत नाही. मला म्हणते कडो, मी म्हणलो का रे बाबा, का बोलायला तुम्हाला? तुझ्या मायला म्हणते त्याने मला. आमची 2 बायका केलो पण एक बी मला सांभाळणार, आणि माझ्या पेन्शन तर वाटूनच खाते त्या. मला उचलून 5-5 हजार देते त्या.
तुझं बरं आहे येड्या, माझं कसं काय बरं आहे रे? तू पुण्या तुला बायकोला मागायची गरज नाही, गेलं की त्या गावात तुला जेवायला आहे, खायला आहे. मग मी म्हणलो माझ्या ताप्यात या, आणि मग येता पण संध्याकाळचं कसं तुझं मड उचलू दे म्हणलो. मग ती काय असं करीत हिंडत आहे आपल्याच नादात. असं हे कशामुळे घडतं? साधू संतांच्या सहवासामुळे घडतं. पण त्यावेळेस असा अन्नाधुंद चालू झाला आणि मग पृथ्वीनं काळजी घेतली. पृथ्वीवर असणारे तिचेच लेकरं की सगळं बाबानो, तिला काळजी पडली. ह्या काय होणार माझ्या पाठीवर असलेल्या सगळ्या लेकरावाचं. आणि मग सहन होईना तिला. एखादी माय कशी असते बघा, 4 लेकरं असते, ती लेकरं जर नीट राहिना गेले, गुणानं राहिना गेले, तिचा जीव तीळ पापड होते. सुना काय उग म्हणते त्या काय विसा घेतली आहे, खाऊलाली आहे, येड्यानो तिच्यातच तोंड बी. तुमचा नवरा रुसला की कुणापाशी जाऊन जेवते, तिच्यापाशी जेवते. आणि दाब देणार वरून तिथं गेलताच, माझी काय गरज होती, मला कशाला करून घेतलं म्हणले की अर्ध्या ताटावरनं उठून इकडे येऊन बसते घरातल्या घरात. माय म्हणते जा गलगा करून राहिल्या, जा बाबा. पण ज्या मायेनं लहानाचं मोठं केले पूर्वानो, तिला बैमान होऊ नका, तुमच्या मागं सनी लागते बरं का, ही लक्षात असू. ज्या मातेनं लहानाचं मोठं नवरं करून तुमच्या ताब्यात येईल, त्यानं म्हणते त्या माझा नवरा आहे, आणि त्यानं लहानपणी पातळ पातळ पिरी पिरी हागत होतं, तेव्हा कुणी ठेवलं, तू ठेवले तेच का जाऊन येणे, कोण त्यांची गती होईल. म्हणून सासू सासऱ्याची सेवा करत जावा, देव तिथंच आहे बरं का बाबा. उपजोन या पुरती काला खाऊ देवा पृथ्वीनं. मग कसं करावं, काय करावं म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले, पटपट गेले. 30 मिनिट राहिले ते आपण आम्हाला दुसऱ्या गावाला जायचं. पण आता काय, जसं येईल तसं 4 शब्द सांगून पुढे जायचं. आणि मग ब्रह्मदेवाने म्हणले माझ्या हातची गोष्ट नाही, विष्णूकडे जावं. हे बाबा बसल्या, ते बसले होते, निवांत होते. काय ते असं म्हणलेले काहीच रूप घेऊन येऊन सण होईना गेले म्हणलेल्या, वज झालंय मला. पृथ्वी म्हणली वज होऊन आले, पाप लय वाढले. कुण्या कीर्तनकाराला कीर्तन करू देना, ते देवळवाल्याला देवळातलं नीट करू देना, ते भजन कीर्तन यज्ञ याद करू देना, ते सगळं विध्वंस करू लागते. आणि असुराची वृत्ती वाढलेली आहे. आणि ही असुर वृत्ती नाश करण्यासाठी जसं राम अवतारामध्ये राम अवतार घेतलो, तसं आता बी घ्या. बघू म्हणले माझ्या संगतच्याला विचारतो. मग शेषला म्हणले बाबा कसं तुझ्या पायाला लय झोला खाल्ला म्हणला, राम अवतारामध्ये तुझा बाबा नाव नको हे गेले, असं कर तू मोठा म्या बारका. कुठे घ्यायचं, करजखेडीमध्ये घ्यायचं. का बरं, तिथले लोक सात्विक आहेत. किती बी कुणी त्रास देऊ द्या, असं लबाड बोला म्हणलं तर लबाड न बोलणारे लोक आहेत ते. आणि सात्विक विचाराचे आहेत, मारुती महाराजाचे विचार आणि खंडादेवाचे विचार त्यांच्याकडे असल्यामुळं पवित्र गाव आहे म्हणून वसुदेव देवकीची निवड झाली. त्यांच्या पोटाला यायचं ठरलं, लगेच जमीन ठरलं, लगीन ठरलं. पण भानगड अशी झाली, ज्याच्या संग लगीन म्हणजे पोटात जन्मणाऱ्या तिचाच भाऊ दुष्ट होता. असं असतं बरं का, 5 पोट सारखे नसतात. हो, श्रीलंके मध्ये एक सात्विक माणूस होता आणि अयोध्यामध्ये बी एक दुर्जन होता महाराज. हो, असं असतं. आणि तसंच झालं. वरात निघाली बाबा, लगेचच वरात निघाली. लगीन जमलं, लई वरात निघाल्या डमडंबा पाक, डमडंबा पाक, पे पी पी भोंगा. हे वावभर राहायचं ते तवाची वाजंत्री, आताची कशाची वाजंत्री काय. आणि टिपाणी वाजायची, ढोलग एक वाजायचं, डमडंबा पाक, डमडंबा पाक करीत वरात निघाली. पण आकाशवाणी ए मूड, ए मूर्खा, त्याच्या हाकुलालायस तू, तिच्या पोटाला जन्मल्याला तुझा काटा काढणारा आठव. अरे बाबू म्हणला की
कुठलं बहिणीचं नाता, लगेच तलवार घेतली की लगेच मारायला बहिणीला. ठोपा वसुदेवानं म्हणला, हे बघ कंसा, आजपर्यंत तुझी होती बहीण, माझ्या हातात हात दिलाय, आजपासून असे नवरा राहावं. बायकोवर संकट आल्यावर राजा जरी असला तर त्याला विरोध करून आपल्या मालकिनीचा जीव वाचवणारा राहावं. प्रसंग आल्यावर बायको आजारी पडली का तिला माहेरात नेऊन सोडते बाळातपणाला, हो, आणि आपण मोकळा संड्या बोलत फिरतोय. ही नवरा न होते जत्रेतला भावरा म्हणायचं बरं का, लक्षात असू. अरे कस काय मोकळा फिरला नाही, हा आपलं खटलं घालवेलो म्हणा. कुठं? माहेरला घाल. का रे? नाही, दिवस भरले ते. मग तुझी बी दिवस थोड्या दिवसात भरते, हे लक्षात. अरे काळजी घ्यायची असते बाबा नो. कसा कंसाच्या तेवढ्या तावडीतून बायकोला वाचवलं, आणि हिला होणारे लेकर सगळे तुझ्या ताब्यात देतो, जन्मल्या जन्मल्या, पण मारून पाप घेऊ नको. सल्ला राजाला सुद्धा योग्य देव, महाराजाला सुद्धा देव बर का, हो. नाहीतर महाराजाच्या कानात एक फुटी ते, आणि महाराज बी तसंच, तुम्ही ते आम्ही की तुम्ही महाराज. ती दक्षिणा हे लई चित्र लोक आहे ते बाबा. मग काय जाताना पैसे देत नाही ते बघा महाराज, कीर्तन घेऊ नका ते. आणि महाराज मारुती महाराजासारखे कधीच ऐकत नाही. खंडादेवाला जर कुणी म्हणलं त्या गावात दक्षिणा मिळत नाही, जाऊ नका म्हणलं, तर तिथं जाऊन भजन करून सप्ताह करून परत येणार खंडादेव. असो विठोबा. एक जन्मला, दोन जन्मला, तीन जन्मला, 4, 5, 6, 7वं गायब झालं पोटातलं, सगळे मारून टाकले 6 पर्यंत. 7वं गायब झालं आणि जाऊन गोकुळात जन्म घेतलं बाबा बलराम दादा. ह्याला वाटलं मला पिहून गेलं, तुझा काटा काढासाठी निष्ठेला महाराज. मग 8वा जन्मला, 8वा पटमन जन्मला, जन्मल्या लगेचच भानगड अशी झाली, रडायला लागली. मायबाप देवाला करुणा आली, म्हणले रडू नका, मी आहे, काळजी करू नका. उठले देवबाप्पा, उठले लगेच. कृष्ण उठला आणि म्हणला, हे का मला उचला घेऊन सोडा गोकुळात, काय काळजी करू नका, मी आहे. आणि बेड्या नजर टाकल्या बेडी काय, म्हणून लोकांना विश्वास ठेवा देवावर, त्याच्या कृपेनं सगळं चांगलं होतंय. म्हैस वळवायला येत नव्हतं, 4 म्हसनी वळीत फिरत का हाय, ही त्याची करुणा आहे. पंढरपूरला गेल्यावर आम्हाला वडापाव लोकांकडून विकत खावं लागत होतं, पण आमच्याकडे संत कृपावाल्याकडे किती बी वारकरी येऊ द्या, खाव, अशी अवस्था निर्माण करत होते. असं दान बी करावं लागते बरं का, आपल्या हातात आल्यावर. ते देऊन बघत असतंय, चेंगटपणा केले की काटा लागत असत. बेड्याकडून पडल्या, तारात असलेली झुपडी गेले, टोपल्यात घातलं, निहून सोडून तिथली पोरगी उचलून आणून इथं टिकवल्या या 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 करू लागली पोरगी. 80 वर्षाची म्हातारी एक संभाळाला ठेवली होती, जन्मले की लगेच वरती द्यायचे म्हणून. विठोबा
ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावाला आवाजावर ओळख येतं पोरग झालं का पोरगीच आगा आगा म्हणली रान झाली. हाय काय हे बोलणं, पोरगी तर म्हणाव का आगा 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 रान झाली म्हणणार. काय येडे आहे ते, असं म्हणत जाऊ नका, पोरगी झाली म्हणत जावा. लगेच कंसाला कळालं की पळतच आला महाराज कोणच्या गावून. बघ कुठं आहे अक्का. पायाला धरलं त्या पोरीच्या नासा गरगर 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 असा फिरून इकडं भीतीवर आपला म्हणलं तर ह्याच्यावर करून निघून गेली की ए मूड बोकांडे बसून तुझा काटा काढणारा जन्मलय म्हणल्यावर ह्यानं प्यायचं सोडलं. सगळे आदेश काढले राजा, जे सगळे बार बंद, दारूचे अड्डे बंद, पांडवाला वाकडा दाखवायचं बंद झालं. पुण्य वाडाला चालू झाल्यावर देवाला पाझर सुटला. बाबो म्हणलं अरे हे खरोखर त्या वाल्यावने जर बारी महाराज झालं तर हे आपलं काय दुकानदारी चालू द्यायचं नाही. मग ह्याला नादाला लावू की म्हणून मायावी तयार झालं. आणि एक मावशी गेली, एक पुतना मावशी म्हणजे 7.5 म्हणा की तुमच्यात लक्ष्म्या बी आहेत आणि 7.5 बी आहेत, हे लक्षात असू द्या. विचारात ही असाला नसाला पाहिजे. एक 7.5 घुसली राजवाड्यात. आधी अशी गेली, पहिलं पद्धत होती राजाच्या घरला गेलं की राजापाशी असं करायचं, बोला मावशे लई चेहरा सुकलाय तुमचा, का झालंय तुम्हाला? काय नाही, सुकल्यावनीच वाटलाय गळा बिळात, ताव दिसणं गेलाय नवसागरचा हे चेहऱ्यावर काय. हे बघ मावशे का आहे, तू कोण आहे सांग, कशाला आल्यास? उगच्या उग डोसकं खाऊ नको. आधी तर म्या मरायला निघालेला. मरायला का झालंय? मला मारणारं जन्मलंय म्हणून आकाशातून आवाज आला आणि एक कार्टी मारायला गेलो. म्हणला माझ्या बहिणीची बाची निष्ठली माझ्या हातातून. उगा सांगत नसती ते कोणी बाबा. हो, बाची निष्ठली हातातून गेली. म्हणली ए गाडवा, म्हणली मला इतभर कार्टी चिंदूक इतभर नव्हता अंगावर आणि जाताना गुणानं गेलं नाही. म्हणली माझ्या पोटात इष्टू पाडून गेली. का झालं रे बाबा? माझा वैरी जन्मलाय म्हण. कवा जन्मलाय म्हण? काय हे बघ कालच मारलेलो होतो आणि आज तू आल्यास, ह्याच्यात कशाला काळजी करला? म्हणली मी वागीन हाव. कस काय? आता विचार करा. म्हणली कुणाच्या बी घरात कुणाचं जास्त चलत असतंय, तुमचंच चलतंय. कसला बी नवरा भारी राहू द्या, हिंडून किती बी हिंडू द्या, साऱ्या गावाला भारी, पण बायकोपशी गेला की असा कोंबडीनीच मांडता की म्याव. तुम्हाला वाटतं महाराज हे का 12 वर्ष कानिगावात राहिला, पण बायको सांगल तीच ऐकून माखणीला निघून गेला. पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरकाला. मारुती महाराजांनी मरते वेळेस त्यांचा वचनाचा हात घेतला होता आणि त्याने म्हणले मला धन नग दरव्या नग, तुमच्या तुम्ही बायको करून घ्या आणि तुमचा संसार तुम्ही सुखानं कानिगावात शेत खावा घर खावा. आणि मी माझ्या बाळाला घेऊन मारुती महाराजाला दिलेलं वचन मी पूर्ण करायला जाणार, भक्त इच्छापूर्ती तयार करणार. म्हणली 12 वर्ष ऐकलं न तिचं, पण पुन्हा तिचंच खरं होऊ लागलं. म्हणेल ती तिचंच खरं व्हायचं. मग तर तुका म्हणे सत्य
टाकली कोंबडीने मान गपचीप मागा गेलो. नंदी बैल गुबू 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 गुबू. तसं कंसाला पटलं तिचं. हेव का म्हणले, राजे साहेब तुम्ही राजे आहेत, तुम्हाला शोभा देत नाही. असलं बारकं पिल्ले याचं कोंबडीच्या पिल्ल्याने तोंड घेऊन बसायचं. मग खावावं पेवावं, राजावानी शिकार करावी, लोकांवर अन्याय करावा आणि त्यांचा सराव घ्या. नाही हो असं. मग तू कसं करतेस? या कालखंडात कालपासून जेवढे बी मेले ते सगळ्याचा काटा म्या काढते. तू एकटे सैन्य देतो. मला सैन्याची गरज नाही, मी अक्कलवान बाई आहे. हा कसं करतेच? माझ्या अंगावर पाहिजे ते म्हणले आणि ह्या 10 खेड्यातले लेकरं सगळे मारून टाकते. निघाली महाराज एक 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 करीत. 4-2 लेकरं मारल्यावर देवाला करून आले. म्हणले निष्पाप लेकरं मरू लागलेत, माझे वारकरी निष्पाप मर. आणि कोणी बी फसवते वारकऱ्यावालाच फसवते. त्यांना कोण सापडत नाही फसवाला बरं का. वारकरी पण वारकरी फसते, ते लोकाला फसवित नाही. ते हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. तू कोब्बार आया व्यापार, प्रत्येक व्यापार करायचे, सगळ्यांनी येऊन लुटून न्यायचं आणि वसूल ह्या बाबाने करून द्यायचं. ती बी त्यांच्या बायकोला भिवून बरं का. पण बायकोची बी एवढी ताकद होती महाराज. तू का म्हणे पतिव्रता पतिव्रता तिची देवावर सत्ता. कसं सत्ता म्हणचाल तर त्यांच्या भक्ताला जीव घातल्याशिवाय जेवत नव्हते. आणि तुम्ही तयार झाल्या अगोदर शॅम्पल म्हणून हाणताव आणि पप्प्या लांबून बघता आहे बाबा जाय दे, कुठं तर खाऊन आला असेल तिकडं झिनला असेल. तिनं तसं करत नव्हती. काय बी हो मालक जीव घातल्याशिवाय जेवत नव्हती. आणि मग देवाला वाटलं बाबा माझ्या भक्ताची किती काळजी घेत्या म्हणून तिच्या पाया पडू वाटलं. पण तिनं शब्दागणित म्हणतो होते त्या काळ्या तोंडाचा काटा कवा निघल म्हणायची. म्हणून देवानं म्हणला आता कसं करावं म्हणून वाटत काटा ठेवला, पायात मोडला. ज्या बाबाकडं अडीच दिवस लागतंय पाय धरायला ह्याचे, त्यानं म्हणजे कुणाचे पाय धरतंय तर पतिव्रतेचे पाय धरतंय येड्यावानो. म्हणून संभाळे जावा, नवरे कसले का असणं ते 4 महिन्यात गुण येईल. नाही आला तर आपण आणून देऊ बाबाच्या आणि खंडादेवाच्या आशीर्वादाने. म्हणून पतिव्रतेचं महत्व आहे. पतीच्या मता अनुसरून वर्ते पतिव्रता. पण पुतना तशी नव्हती बरं का, कुणाचंच ऐकत नव्हती, ताशेल होती. हो, पुतनाचे विचार असलं की तिला 7.5 म्हणावं. ती गावाला 7.5, देवाला 7.5, राजाला 7.5 आणि तिला तर आहेच आहे. गेले लेकरं मारल्यावर करुणा आली. लगेचच एक गुपित रूपानं गुप्तहेर तयार केला. मोहिनी रूपानं कृष्णानं तिच्यापाशी पाठवलं, पुतनापाशी पाठवलं.
डोसक्यात घुसुलन त्या डुप्लिकेट गुप्तहेरानं म्हणलं ये येडे माय कशाला हिंडलाल्या इकडं तिकडं. त्या नंदाच्यात एक पोरग झाले. हा कवा झाले? काल झालंय म्हणले. कवा झाले? रात्री 12 वाजता झालंय. मग हिला अंदाज लागला, माय आपल्या राजापासून ती बाची सटकलेली तिकडं पोरग होऊन गेली काय की. म्हणली की लगेच साजा बाजा करून त्या महादेव सोनाराच्या दुकानात गेली. सोनं भरपूर विकत घेतली. त्याला गिराईकच पाहिजे होतं. घाटलं गबाळ बरे गेली. हा लई मोठी झालीच. हा वाजाट होती इतके दिवस, पण देवानं तुझ्याकडे बैठला. लई फुरकुटणूक, लई अभिमान आलाय. काय म्हणते साधू संत सांगतेत अभिमानाचे तोंड काळे म्हणते ते तसं एक दिवशी काळं होऊन तुझं बसल. मला तिने ओळखूची ना अंदाजच लागणार कोण आहे की. मग ती दाशी आल्या. असं का बोलता काकी? काके सरक बाजूला, कुठले आहेत म्हणली. आदिना मधीन सणवार कधी सरक. पाणी पिना. पाणी दिलं बाबा. गुळ खाईना. पहिलं गुळ देत होते, आता इथं ठेवला होता पण महाराजाला तोंड आलंय म्हणून खाईना, नाहीतर हे तवाच उडविला असता गुळ. कारखान्याचा चेअरमन असते पण साखरेचा चहा प्यायला त्याला परवानगी नाही. का तर ती मळी खातं, साखर खातं, लोकांचा पगार खातं, शेतकऱ्याचे पैसे खातं, म्हणून त्याला मेन खायची परवानगी नसते बरं का. महाराजाचं तसं झालं नाही. महाराजाला जागरणानं तोंड आलं. असं गुळ घेतली नाही, पाणी घेईना, वस मन अंगावर येऊ लागली. गाणीच समजा की दुसरी. हो एक एक पूर्व असते त्या बघा. लगीन व्हायच्या आधी लगीन जमल्यावर आरार आरार. सासरा जर उगं सहज काय अवतान द्यायला गेला, गेल्या गेल्या एकदा पाया पडणार. ती दबकत दबकत मांजरीन जसं तुझ्याकडे येते का, हो तशी येणार. पुन्हा एकदा पाया पडणार, पुन्हा जाताना एकदा म्हणणार, अशी कोपऱ्यात होऊन बघणार. आणि जेव्हा एकदा कार आली रे हित की त्या सगळ्याची मालकीन होऊन बसते. तीच सासरा, त्या सासऱ्याला कोपऱ्यात घावं लागतं. आणि ती मग म्हणतं ही तीच हा का ही दुसरी. कैलाशीन होती बाबा. करत जाऊ नका पूर्वानो. तुमच्या बी सुना तुम्हाला तसंच करतेल्या बरं का. शेजीचं सारणं सवयीनं राहते म्हणून सासू सासऱ्याला सांभाळीत जावा. जसं जी स्टेटमेंट लगीन जमल्यावर सासू सासरे घरला गेल्यावर देत होतो, शेवटच्या क्षणापर्यंत ती द्या. तुम्ही म्हणेल ती झाल्याशिवाय राहणार नाही. हो तुमच्या तोंडा वाटत येवं असं होऊ दे देवा, नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर मनातून जर एखाद्याला श्राप दिलो तर त्याला श्राप लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर मनातून आशीर्वाद दिलो, आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. पण कवा लगीन जमल्यावर जी म्हणजे वागणूक सासू सासऱ्याला देत होतो लगीन हुजेपर्यंत, ती वागणूक ठेवा. नाहीतर दाखवायचं एक आणि वागायचं एक म्हणलं की तुमचा बी बाजा वाजलाच समजा. तशी ती पुतना होती. गुळ दिला, सळत तिकडं. मला परक समजू लागल्या तुझी मालकीन. कुठं आले करो? झोपलंय. झोपलं म्हणल्या रडाला चालू केलं बाबा. हा जाईल म्हणले की राहीक आपल्या हातात करू लागले. किती खोटी आहेस ग. तुझी मालकीन बी बैमान, माझी बहीण बी बैमान. हा बहीण आहे ना. मग हे दाशी म्हणली, आव काकी आमच्या मालकिनीला बहीणच नाही की. ए घुबड तोंडे म्हणले, कुंकड बोलाली आहेस म्हणले. मी तिकडून 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 हिकडून बहिणीची पोरगी असो कसली तर म्हणली. बाळ उचललं की लगेच लावले अंगाला. रक्त वडलं, शरीर काळीच वडलं, काटा निघाला. महाराज जाग्यावर मरून लवकर मेली. टाइम झाला. आणि मग कळालं कंसाला की आपला वैरी कुठं आहे. ती तसली खतरनाक असलेली राक्षसीन मारून टाकली. पण कसली बघा घरच गच भरलं मेल्यावर. सुतार पाटील बोलिवला, फोटो काढायचा नव्ह. हो करवत घेऊन
पाय 10-12 लोकांनी उचलून ठेवले, हात एकानं ठेवलं, मुंडकं एकानं, हे ही काढायची पाळी आली. बिल्डिंगवाला बोलवलं, हे दार सरकावलं तोडून, आणि मग पुतणाला साऱ्या जंगलातले लाकडं कोळून झाडून टाकलं. पण सुगंध यायला चालू झाला, कारण वाईटाला सुद्धा देवाचा स्पर्श झाल्यावर ती सुगंध येत असतो. बाबा जसा वाल्याचा सुगंध वाल्मिक होऊन येऊ लागला तसं झालं. मग कंसाला कळालं, मग तर लयच घाबरलं. पुन्हा परत धंदे बंद केले, चालू केलेले धंदे परत बंद केले. मग एक माझ्यासारखा लचाळ महाराज गेला तिथं. महाराज बी काही लचाळ असतात बरं का. आपण पहिलं होतो, आता नाही जरा, म्हणजे तुमच्या सवासामुळं सुधारण्याचा प्रयत्न करतोय, पण पहिल्याचे गुण थोडे थोडे अंगात असते. ते त्याच्याबद्दल काही चुका झाल्या असेल तर माफ करा. सावध होतो मी, त्या वाटेला जायला लागते. पण आता काय होतं, पहिल्याचा साहेबी थाट, डुप्लिकेट थाट अंगात कवा तर येतो बुशेऱ्याने. असो, महाराज झालं एक लचाळ महाराज. राजाकडे गेला, म्हणला महाराज हे काय अवस्था, मला बघवणं गेली. हितशत्रू म्हणायचं ह्याला. महाराज ह्याला म्हणायचं हितशत्रू, जवळच यायचं, काय काळजी करू नका म्हणायचं. त्याचं चुकलेल्या माणसाकडे येऊन हात फिरवायचा, त्याला असं बोलायचं की वाटतं हे आपलंच, पण ते त्याचं नसतं. त्याचा काटा काढायला ती बसलेला भेदी असतो. का झालं, कशाचं काय म्हणले, तसली खतरनाक 7.5 असलेली पुतना, 7.5 सुद्धा तिला भेट होती. असली 7.5ची गुरु असलेली पुतना गेली, आणि त्या गोकुळात माझा वैरी वाढलेला, आणि तसली राक्षसीन मारून टाकले. काय घाबरताय म्हणला, आपण काट्यानं काटा काढतो असतो. कसं काढतो असतो हे मी सांगत नाही. मी भविष्याचं काम करतो, प्लॅनिंग करतो, सगळं करून बरोबर त्यांच्या हातानं ती लेकरू मारायला. वा 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 वा, शाबास शाबास शाबास, तुला अर्ध राज माघारी आला तर ना. हे नाव काय तुमचं देव बापा, तुम्ही म्हणायचं बाबळ भट, म्हणजे बाबळ नावाचा भटच कुठं नाही. हे अचानक तयार झालेला भट, बावळट भट. बाबळ म्हणण्या त्यावेळेस बावळटाला बाबळ म्हणायचे बरं का, बावळट म्हणत नाही का. जी गोष्ट करू नये ती करायला जाते का, जेनो काम तेनो करू. बा म्हणते बामणानच करा, उगं कुणी बी करायला केलं तर कसं जमतंय. देवबापाचं काम आम्हाला जमत नाही. जेनो काम तेनो करो, दुजो करतो गोतो खाव. उगा हरिभाऊचं गायन जर म्या म्हणलो, मी बी जरा ह्या हे करतो, काय तर करायला जाऊन काय तर होऊन बस. आता हे आमच्या महाराजाला 2 खाते जमते ती, म्हणून आम्हाला जमतं काय. ते आशीर्वादाचं प्रतीक आहे. सुतार पाटलाला सुतारकी आणि ती बी जमतं, भजन बी जमतं, ती त्यांना आशीर्वाद आहे. रेल्वे चालवून आता भजन जमतं, ही त्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे. आता हे प्यामेरा बी मारितो, असा बी करीतो, कलर बी मारितो, पुन्हा लोक सही सलामत नेऊन गंगेत नाहू घालून पापमुक्त करून आणून देतो. ती त्याच्या कर्माची किमी आहे बाबांनो. ज्याचं काम त्यानं करावं, कुणाला बी जमत नसतं. आणि मग बाबळ भट असलेला बावळट भट भविष्य बघायचे. एक मावशी ही पुढे बसलेली, महाराज माझं तिच्या घराची कुंडली आधीच तयार केली तिथं, गुपित हेरामार्फत. मा तुला एवढे पोर आहे ते बघ, पण तुझ्यावर शेजारनी लई जळते त्या. खरं आहे माय. नंतर का लई कडू झारनंद बघ म्हातारे तुझी. तुझ्या उन्यावरच आहे, आणि तुझ्या नवऱ्याच्या कानात तेलवताच्याच कामात असते. खरं आहे माय, लई कडू आहे नंदा. तिनं यशवतीला जाऊन सांगितले, लय भारी भविष्य बघतोय, लय महाराज भारी हाय, साईज बी चांगलीच आहे, अशी डेहरी भारी, आणि डेहरी असल्याला महाराज. आता आपली बी दशा तेच होऊ लागल्या थोडक्यात, पण आता आपण वाचवायचा प्रयत्न करू. असो, लगेच यशोदा माय बी येऊन बसली पुढे. माय महाराज महाराज महाराज, काय माय तुम्ही लय भारी भविष्य सांगता. हो, आपल्यापासून राजे महाराजे सगळे भविष्य बघतात. तुझं पोरग लय भारी आहे माय. परवाच एक तुझ्या घरावर 7.5 आलती, हे राक्षसीन आली होती. हो, राक्षस लोकातून. तिने म्हणली, कुंकड आहे ते राक्षस, ते मला माहिती नाही, पण आल्याला मला माहिती आहे. आलती देवा.
आणि तुझ्या जीवावर लेकरावर गावावर जीवावर उठली होती, पण त्या राक्षसनीचा दोष नाही, तुझ्या पोराचा दोष आहे बाई. हा का झालं? आणि चांगलं म्हणलो की पोरग चांगलं म्हणलो, पण कोण आहे काय? हे बघ, ही मुळावर जन्मलंय तुझ्या गावाच्या देवाच्या. महाराज ह्याला उपाय काय आहे? ह्याला एकच उपाय आहे. कोणचा आहे? हे का गरजवानाला अक्कल भारी. महेश महाराज आजारी होते तेव्हा काय बी सांगायचे, 3 वाट्याची माती बापानं खावं म्हणले की चालला बाप माती चाटायला लोकाकडे. इकडे तिकडे कोण आहे का बघायचं, तिकडे 3 वाट्याला ती नाक लावायचं. गरजवानाला अक्कल भारी. म्हणले सांगा महाराज उपाय. काय नाही म्हणले, ह्याला 3 शिवावर नेऊन पूर, काम झालं तुझं. अस्काबुल्लाला महाराज 40 वर्षे लेकरू नव्हता, आता झालंय कसं तर. हे बघ माय, ही तुझ्या उन्यावर हाय, गावाच्या उन्यावर हाय, अवगुणी हाय, चोरट हाय, एकाच्या घरात नीट वतलं ठेवीत नाही, वतलफोड्या हाय, गुणवान नाही. मग ही एकच उपाय. काय बोलता महाराज? परवाच एक महाराज आले होते, किती छान सांगितले त्याने. काय नाव त्याचं? गर्क म्हणे. ती गर्ग्या होय तिच्या मायला वर्षाव म्हणलं जा. त्याला राग कवा येते माहिती आहे का? भक्ताला जर सतिवलं तर ते त्यानं सहन करत नाही, पण स्वतःला 100 शिव्या सहन करतो. जेव्हा देवाला म्हणजे भक्ताला नाव ठेवल्या ठेवल्या बसल्याला पाठ होता, पाठीला पाठ होता, पुढे भट दिला त्या खाल्ल्यानं उचललं वर नेऊन आदळलं, आणि वरून खाली येताना महागा जे होता त्याने नेऊन असा पालतात पालला, डिहरी चपटी झाली त्याची. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, आणि जेव्हा बेलनं उलतनं सुटलं, बेंडबाजा वाजवल्याने वाजवू लागलं महाराज. डाम डाम पाटीत हे पिठलं करायला बाबो म्हणला, माणूस तर दिसणं गेलंय, कुठं चुकलं माझं. मंत्र चळे तोडाची परी धडची वेळ होईडा. संताला ती गरग्या त्याची हिशोब चुकल्यावर त्याची गरगर गरगर चेंडी असा धरलून गरगर करून हिवाळून टाकलं, समुद्रात पडलं होतं. आणि इथं येऊन तुम्हाला चुकीचं सांगितलंय, तिच्या मायला वर्षाव म्हणल्या देवाला राग आला. मारुती महाराजाला त्रास दिल्यावर लोभे आणला, होऊन मेला महाराज. हो, गुन्हा नसताना संत मारुती महाराजाला म्हणले, मारुती तुझी जागा मला आणि माझी जागा तुला राहू दे. मारुती महाराज एकनाथ महाराज म्हणतात. म्हणले मारुती महाराजांनी त्याला वाकडं बोलले नाही ते लोभे सावकाराला. म्हणले सावकार एकनाथ महाराज म्हणते ती सका मैतर झाला म्हणून काय बाईल मागावे, आणि घरचा दिवा झाला म्हणून का आड्याला बांधाव. कडून माजलंय म्हणले कुणाच्यातलं बी खाऊन, मला जाग्याच्या मोदल्या जागा मागायच्या होती, बायको मागलाय म्हणलं की जोडा काढून छातीवर बसून पांडुरंगाच्या पुढे मारलं त्यानं. आणि मग सांच्यालाच आंधळ झालं. त्यानं केला, मारुती महाराजांनी श्राप दिले नाहीत. म्हणून माईला म्हणल्या त्या गर्कमुनीला शिव्या दिल्या हे डिपार्टमेंट उठलं. आणि मग मार बसल्यावर वासाच म्हणजे रांगत घुसून असा दरवाजातून बाहेर पडतोय, तर बाज आडवा आली बाबा. बाजातून त्या सुंबातून मुंडकं घालून निघलाय, त्यावर हे पिठलं कोरलाले बेलने पुळीपाट मारलाले इकडं. हो, पंचांग फाट जाणं.
तुटले खोट्या बामणाचे. पंचांग फाटून गेलं महाराज आणि धोतर बिघळून गेलं आणि पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतर गळाले, गळून पडलं. मग मारुतीच्या अवतारात सपाटा उठून तुरमण घेऊन पळाला कंसाकड. पुन्हा वाटणं तर का गुन्हानं जाऊ दे. कुळवाचे रुमणे जी कुळवकरी हाय कुळव हाणला आणि रुमणं निघालं चालूवरच. अरे म्हणलं रुमणं कुठं चाललंय म्हणून ती कुळवाला बघला. अरे गेले की रुमणं तिकडं ती कुंकड भट्ट ते बावळट भट चाललाय त्याच्या माग. अजूबी निघाला खिळ्या त्या सगळ्या म्हणजे आडवं तिफणी कुळवं ह्या परीक्षेने पण सोडून दिला. कारण ही गण लिवल्यामुळं काय काय लोकावाला वाटतंय आपण माल गोळा करला लाव, परमार्थाच्या नावावर गबाळ गोळा करला लाव, प्रॉपर्टी करला लाव. पण देव त्या रूपात आहे म्हणून माफ करते. पण बाबा देव माफ. आणि मग मात्र काटा नंतर निघत असते बरं का बाबानं. म्हणून परमार्थातून संसार करू नका, संसारातून परमार्थ करा. कष्टातून जोडून या धन. आणि मग जाऊन कंसाला म्हणला, कंसा तुझं काय खरं नाही आणि त्या तुझ्या वैरी लई कोडा आहे म्हणले. त्याचं डिपार्टमेंट आहे, त्याला सैन्यच नाही म्हणले. बिगर सैन्याचंच आहे. खसखस आहे रे कोणचं काय बी येतंय म्हणला. आर घरातून वाचून आलो असा निघालतो म्हणला दारात. बाज येऊन बसली म्हणला. आडवं लय कडू झार बाज म्हणला. बाजानं कसं केली म्हणला. सुम वाशिवली म्हणून मुडकं घालून निघाला गेलो. चपात्या करायचा पोळीपाट येऊन माझं पिठलं केलं म्हणलं हे बघ. आणि संडास दिवालनं वाटणं हागलेली तुझ आता काय तर कर गड्या म्हणल्यावर मग आपत्कालीन बैठक बोलवली. सगळ्या पक्षाचे विरोधक सगळे. कसं करावं त्याने एकानं सल्ला दिला, इकडेच बोलवा की मान एक पूजेचा मान बोलवा. हे पूजा करायची आहे, ती ही मिरवणूक काढायची आहे, ते असं करायचं आहे, ती करायचं आणि तिथं काटा काढू सगळे मिळून. बोलवलं बाबा. ह्याला बी तीच पाहिजे होतं. गेल्या गेल्या पिसाळ्याला हत्ती सोडला अंगावर. त्यानं पाय चाटाला चालू केलं. बरं केलो आलो. लय अन्याय होऊ लागलाय साधू संतावर. शेवटच्या टायमाला सैन्य सोडलं, क्षण गेला, काटा निघाला आणि मग राज्य सुखाचं चालू झालं. साधू संत सगळे मग परमार्थ असा सप्ताह चालू झाला. घरोघर म्हणजे आनंद झाला. आणि मग असंच देव उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात. आता का करू शेवटचीच चाल घेऊ आणि मग अभंग म्हणून काला करू. बरंच पुढे सरकल. बोला तुका म्हणे वाळवंट बरवे उत्तम काही काल्याचे. बोला महाराज बा.
शाबास. वा. शाबास. ओ श्यामरावती जी